एक अतिशय महत्त्वाच्या म्हणजे बुद्ध धर्मातल्या सर्वोच्च तत्वाच्या अभ्यासापर्यंत आपण इथे पोचलेलो आहोत. बुद्ध धर्मातलं सर्वोच्च तत्व, सर्वोच्च ध्येय काय आहे ते म्हणजे निब्बाण. तर निब्बाण म्हणजे काय याची आपण या प्रकरणामध्ये माहिती घेणार आहोत. आणि बौद्ध बनायचं म्हणजे काय करायचं हेही थोडंसं याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं आपण वेगळा विचारही करणार आहोत की प्रत्येक धर्माचं काही ना काही ध्येय असतं. ते ध्येय साध्य करण्यासाठी म्हणून त्या त्या धर्माला लोक मानतात. बुद्ध धर्माचं ध्येय निब्बाण आहे आणि इतर धर्माचं ध्येय प्रामुख्यानं स्वर्ग असं मानलं जातं. हे कसं घडतं ती थोडीशी मानसिक प्रणाली आपण लक्षात घेतली पाहिजे. सर्वसाधारण मनुष्य जीवन जगत असताना जन्मल्यापासून नाना प्रकारे मनुष्य सुख दुःख भोगत असतो. हे सुख दुःख भोगत असताना त्याच्या मनामध्ये अशी भावना असते की सुख कायम राहावं, दुःख कायम राहू नये. परंतु सुख काही कायम राहतच नाही, दुःख आल्याशिवाय थांबत नाही. अशा ह्या भ्रमामध्ये मनुष्य अडकल्यामुळं यातून काही मार्ग आहे का याची शोधाशोध करणं मानवजातीला आवश्यक होतं. आणि मग त्या शोधाशोधामध्येच हुशार बुद्धिमान लोकांनी काही तर्क केले, काही अंदाज केले, काही कल्पना केल्या की हे का असं असतं. हे दुःखाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न केला कल्पना करून. मग ज्या अर्थी माणसाला काही करू नये जीवाजीव सुख मिळत नाही, त्या अर्थी हे सुख किंवा दुःख कोणीतरी दुसरंच निर्माण करत असेल आणि माणसाला ते दिलं जात असेल. मग अशी काहीतरी जगामध्ये शक्ती असावी की जी शक्ती माणसाच्या सुखदुःखाचा नियंत्रक आहे, निर्माण करणारी आहे, त्याला ती देणारी आहे. आणि यातून ईश्वराचा जन्म झाला की अशी एक ईश्वरी शक्ती आहे. आता एवढे एकच कारण होतं अशातला भाग नाही. ती सृष्टी चालते कशी, एवढ्या विविध गोष्टी घडल्या कशा, कोणीतरी केलं असेल, ते कोणीतरी त्याची निर्मिती केली असेल. हा विचार आल्यानंतर मग माणसानं ईश्वराची कल्पना केली की सर्व सृष्टीचा रचणारा, त्याला निर्माण करणारा कोणीतरी ईश्वर नावाची शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे, अज्ञात शक्ती आहे, अदृश्य अशी शक्ती आहे. आणि त्या शक्तीच्या हातामध्येच माणसाचं सुखदुःख आणि या साऱ्या प्राण्यांचं आयुष्य अवलंबून आहे. त्यांचं जन्मास येणं, मरण पावणं हे त्याच्या हातामध्ये आहे. अशा प्रकारे देव ह्या कल्पनेला सर्व सामर्थ्यवान असं मानलं गेलं, सर्व निर्माता, सृष्टीकर्ता असं मानलं गेलं. आणि मग त्यामधून त्याच मान्यतेतून पुढे आणखी त्याला फाटे फुटले. मग ही ईश्वरी शक्ती माणसाशी कसा संपर्क ठेवत असेल, हे कसं घडत असेल. तर ईश्वरी शक्ती हा एक परमात्मा आहे, सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, प्रत्येक माणसामध्ये आत्मा आहे. मन म्हणजे आत्मा ही माणसाची भावना झाली. आणि शरीर आणि मन वेगवेगळं आहेत आपल्याला समजतंच. त्यामुळं मनाचं वेगळं अस्तित्व माणसाला जाणवत होतं. पण मग त्याला नाव दिलं गेलं आत्मा आहे. आणि ह्या आत्म्यावरती परमात्म्याचं नियंत्रण असतं. त्या माध्यमातून तो माणसाचं जीवन चालवतो. म्हणून प्रत्येक माणसाचं जीवन त्याच्या हातामध्ये आहे. त्याचं वागणं बोलणं करणं ईश्वराच्या हातात आहे. त्याला सुख दुःख देणं त्याच्या हातामध्ये आहे.
माणसाच्या हातामध्ये काहीही नाही. तर अशा प्रकारचं हे ईश्वराच्या जन्माची कहाणी आहे. अशा प्रकारे ईश्वर जन्मास आला. मग वाटतं कसं की शरीर हे माझं रूप आहे, मला सुख कायम मिळावं. म्हणजे काय? माझ्या या शरीराला कायम सुख मिळावं हा मूळ मुद्दा. डोळ्यांना कायम सुख मिळावं म्हणजे काय? तर जे डोळ्यांना चांगलं दिसतं तेच कायम दिसायला पाहिजे, दुसरं दिसून चालायचं नाही. कानाला कायम सुख मिळालं पाहिजे, जे कानाला हा चांगलं वाटतं तेच फक्त कानावरती आलं पाहिजे, त्यापेक्षा वेगळं काही कानावरती यायला नको. आपल्या जिभेला सुद्धा जे चांगलं आहे तेच मिळालं पाहिजे, वेगळं काही मिळालं नको. नाकाला वासही कोणता आला पाहिजे? चांगलाच आला पाहिजे कायम. पण कायम चांगला वास येण्याची सोयच नाही ना, तो दुसरा येतोच. तर अशा प्रकारे माझ्या त्वचेला, माझ्या शरीरालाही सुखच लाभलं पाहिजे, सुखकारकच अनुभव आला पाहिजे, दुःखकारक यायला नको. थोडक्यामध्ये 5 इंद्रियांनी बनलेल्या ह्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियाला कायम सुख लाभावं ही माणसाची सुखाची मूळ कल्पना आहे. यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या सुखाची अपेक्षा करतो विचार करा. आपली स्वतःची सुखाची अपेक्षा काय आहे? नेमकी हीच आहे, अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे. तो मिळाल्यानंतर मग मानसिक समाधान मिळालं पाहिजे. म्हणजे मानसिक समाधान म्हणजे काय? आपल्या शरीराच्या सर्व इंद्रियांना संतुष्ट राहता आलं पाहिजे, प्रसन्न राहता आलं पाहिजे. ही माणसाची सुखाची कल्पना आहे. काही लक्षात येतं? जरा विषय अवघड आहे, मलाही सांगायला जड जातं, परंतु तरीही जितका सोपं करता येईल तेवढा मी प्रयत्न करीत असतो. तर ही माणसाच्या मुख्य सुखाची कल्पना आहे किंवा अपेक्षा आहे. आणि त्यामधून मग निरनिराळ्या प्रकारच्या आणखी कल्पना निर्माण झाल्या आणि त्या धर्मांनी उचलून धरल्या. मग धर्मांनी काय सांगितलं ते थोडंसं आपण याच्यामध्ये लक्षात घेऊया. बाबासाहेबांनी आपल्या ह्या ग्रंथात आणि पूर्वी आपण ते बघितलेलं आहे. फार महत्त्वाचा प्रश्न बाबासाहेबांनी इथे निर्माण केलेला होता की धर्माचं प्रयोजन काय आहे आणि धम्माचं प्रयोजन काय आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की धर्म आणि धम्म याच्यामध्ये काय फरक आहे. तो मागे आपण बघितलं, निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे आणि त्याची आपण मागच्या वेळी चांगली माहिती घेतलेली होती. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की उद्देश काय, धर्माचा उद्देश काय आणि धम्माचा उद्देश काय. त्या दोन्ही याच्यावरती त्यांनी जी माहिती सांगितलेली आहे ती आपल्याला लक्षात घेणं आत्ता या क्षणी अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मागच्या वेळेस प्रकरण आपण बघितलेलं आहे, त्याला आता जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं. धम्माचे प्रयोजन काय याची भिन्न भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिलेली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून
त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकवणे हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर आहे. मोक्ष मिळायला पाहिजे. मग आता जिवंतपणी ह्या शरीराला सुख मिळत नसेल तर मेल्यानंतर का होईना ती सर्व सुखाची अवस्था प्राप्त झाली पाहिजे. त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे, मुक्ती असं म्हटलेलं आहे. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यांसंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. ह्या कल्पना आहेत. ईश्वराला मानला, आत्मा आला की मग ह्या अस्तित्वाच्या अवस्था काय असतील त्याप्रमाणे ह्या अस्तित्वाच्या 3 अवस्था याचा उदय झाला. असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवाचे शासन चालते, नरक राज्यात दुष्टांचे राज्य चालते, इहलोकीच्या राज्यासंबंधी मात्र वाद आहेत. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते, त्याचप्रमाणे देवांचे सार्वभौमत्वही त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मामध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तिथे धर्मराज्य असतं. स्वर्गाचं राज्य ईश्वराच्या नियंत्रणाखाली आहे, तो राज्यकर्ता आहे. त्यामुळे तिथे सारं कसं आलबेल असतं, तिथे काही कमी नसतं. त्या इतर धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही. ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. स्वर्गराज्य स्वर्गाचं दुसरं राज्य. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावरती श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते, ही अट आहे. अनेक धर्मांनी अटी घातलेल्या आहेत. स्वर्गलोकी पोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. बाबासाहेबांनी अचूक शब्द वापरलेला की आता आम्हाला काय पाहिजे, आमच्या 5 इंद्रियांना संतुष्ट ठेवेल अशी व्यवस्था पाहिजे. त्याला दुसऱ्या शब्दात भोगविलास म्हणतात. मग ह्या धर्मांनी काय केलं, जे तुम्हाला आता पाहिजे ते मेल्यानंतर तुम्हाला मिळणार, त्याचं नाव स्वर्ग. तिथे देवाचं राज्य चालतं आणि सारं असंच होतं. तिथे कोणाला रोग होत नाही, कोणी म्हातारा होत नाही, काही खाण्यापिण्याची काहीही नसते, साऱ्या गोष्टी आलबेल असतात. असं वर्णन कुराणातही पाहायला मिळतं, बायबलमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. हिंदू धर्मात तर मग अनेक प्रकारची वर्णनं आहेत. आणि समजा हे राज्य तुम्हाला हवं असेल तर मग त्याला अटी आहेत, काहीतरी करायला पाहिजे ना, विनाकारण नाही मिळत. मग देवाला मानलं पाहिजे, त्यानं जे सांगितले ते ऐकलं पाहिजे आणि ते तुम्ही आता करत राहिला तर मग पुढे तुम्हाला ते जीवन प्राप्त होईल. आता या जीवनामध्ये त्याचा विचार करायचा नाही. ही सर्व धर्मांची शिकवण आहे. जसं जीससनं म्हटलं, मला माना, मी कोणी सामान्य मनुष्य नाही, मी प्रत्यक्ष ईश्वराचा पुत्र आहे, सन ऑफ गॉड. मी सांगतो ते ऐकलं पाहिजे. मग त्याने हेच सांगितलं की तुम्ही देवावरती निष्ठा ठेवा, त्याचं तुम्ही ऐका, त्याला माना, मला माना. मग जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हा तुम्हाला स्वर्गातच प्रवेश मिळेल, याची आम्ही जबाबदारी घेऊ. जीसस तिथे वकिली करेल आणि तुम्हाला स्वर्ग मिळवून देईल. म्हणून जीसस सर्वांच्यावरती प्रेम करणारा आहे, त्याला तुम्ही मानलं पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. पण आता जीसस कुठे जिवंत आहे ते विचारायचं नाही. हे अशा गोष्टी काही विचारायच्या नाहीत. प्रेषिताचं तसंच आहे, पैगंबराचं तसंच आहे की तुम्ही अशा प्रकारे वागला तर तुम्ही अशा स्वर्गामध्ये जाता जिथे कायम अमृताच्या नद्या वाहत राहतात, फळफळावर असतं, तुम्ही कधी वृद्ध होत नाही, सर्व भोगविलास जे तुम्हाला कायम चिरंतन भोगता येतात. पण त्यासाठी अल्लाला मानलं पाहिजे. आणि मोहम्मद हा शेवटचा प्रेषित आहे, दूत आहे त्यांनी पाठवलेला, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्याने जे जे सांगितलं आहे तो पवित्र ग्रंथ आहे, त्यातली प्रत्येक गोष्ट मानली पाहिजे, त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्या विरोधात काही करता कामा नये.
तर तुम्हाला तो स्वर्ग मिळेल. हिंदूंचंही तसंच आहे. आता हिंदूंचे किती स्वर्ग आहे त्याचा काही पत्ता नाही. आणि प्रत्येक देव म्हणजे हे त्या स्वर्गाचा एजंट जर म्हटलं तर त्यांनी आपल्या वेगवेगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत. वैष्णव धर्मात वेगळे आहे, शैव धर्मात वेगळे आहे, शाक्त धर्मात वेगळे आहे. ते सारे डिटेल्स काही मी आपल्याला सांगू शकत नाही. त्यानंतर वैदिक धर्मातही वेगळे आहेत. वैदिक धर्मातून अनेक दुसरे संप्रदाय निर्माण झाले, तिथेही वेगळं आहे. म्हणजे ते काही सरळ नाही, ही परिस्थिती आहे. पण 3 मुद्दे मात्र एकसारखे. देव आहे, त्याच्या हातात सर्व काही आहे, त्याला माना. त्यानं कोणाला तरी पाठवलं आहे, मग तो ऋषीमुनी असेल, नाहीतर सन असेल म्हणजे पुत्र असेल किंवा प्रेषित असेल, माना त्याला. आणि त्याविरुद्ध काही बोलायचं नाही, तसंच करायचं. या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा बाळगायची नाही. असं जर केलं तर स्वर्गरूपी तुम्हाला राज्य मिळेल. इतर काही धर्मात स्वर्ग राज्य हे इहलोकी असत नाही. ते फक्त स्वर्गाचे दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वराने त्याच्या प्रेषितावरती श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोचता येते. स्वर्गलोकी पोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे भोगता येतात. स्वर्गाची मूळ कल्पना इथे आलेली आहे. सर्व धर्मे असे उपदेशतात की ह्या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे, म्हणजे ध्येय असावे. आणि ते कसे साधायचे हे सांगणे त्या सर्व धर्मांचं कार्य असावं. धर्माचे उद्देश काय, याला भगवान बुद्धांना अगदी वेगळं उत्तर दिलं आहे. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे बुद्धांना लोकांना सांगितले नाही. त्याचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे राज्य आहे आणि त्याची धर्मशील आचरणानेच घडते. त्याने असे सांगितले की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसानं दुसऱ्या प्रत्येक माणसाचे सदाचारानंच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केलं पाहिजे. इहलोकी धर्मराज्य स्थापन करणं म्हणजे जी काही स्वर्गाची कल्पना इतरांनी केलेली आहे तो स्वर्ग प्रत्यक्ष इथे अनुभवणं हा बुद्ध धर्माचा उद्देश आहे. मला वाटतं एवढ्यावरून बुद्ध हा स्पष्ट झाला असेल की बाकीचे सारे धर्म मेल्यानंतरच्या स्वर्गाची गोष्ट करतात. बुद्धानं काय सांगितलं, हा स्वर्ग आत्ता इथे असू शकतो आणि तो प्राप्त करायचा असेल तर तुमचं वागणं, तुमचं करणं ही मुख्य गोष्ट आहे. आणि मग यावरती ही थोडीशी प्राथमिक माहिती लक्षात घेतल्यानंतर आपण मग निब्बाण म्हणजे काय याकडे येऊ. बुद्धानं सांगितलेलं स्वर्गाचं राज्य म्हणजे निब्बाण आहे किंवा निर्वाण आहे. आणि हे निर्वाण आता जीवात जीव असतानाच मिळू शकतं, मेल्यानंतरचा मामला नाही तो. स्वर्ग इथे निर्माण होऊ शकतो, स्वर्गलोक आपण इथे अनुभवू शकतो, ही बुद्धाची महत्त्वाची शिकवण आहे. म्हणून कधी कधी म्हटलं तर बुद्ध फक्त रोखीचा व्यवहार करतात, उधारीचा नाही. उधारी कोणती, आता कर, मोबदला मेल्यानंतर मिळेल, ही उधारी. काही खात्री नाही मिळेल की नाही, म्हणजे ती उधारी. आणि आपल्याला माहीत आहे व्यवहारामध्ये काय होतं. कुठल्याही व्यापाऱ्याला जाऊन विचारा उधारी चांगलं आहे का म्हणून, तो व्यापारी हेच म्हणेल उधार की दिली की तो बुडाला. त्यामुळे उधारी विनाशक आहे, नाशकारक आहे, बुडवणारी आहे, तारणारी नाही. तारतं काय, रोखीचा व्यवहार.
म्हणून मग काही बोर्ड आपल्याला त्या दुकानात पाहायला मिळतात. आज रोख, उद्या उधार. आता प्रत्येक दिवस मनुष्य गेला तर काय म्हणेल? आज रोख, उद्या उधार. तसं या स्वर्गाच्या राज्याचं सुद्धा आहे. बुद्धानं म्हटलंय आज रोख, बाकीचे धर्म म्हणतात आज रोख नाही, उद्या उधार. हा एवढा मोठा फरक निराळ्या धर्मांच्या मध्ये आहे. आणि हा फरक लोक लक्षात घेत नाहीत. जर माणसाला खरंच आपल्या जीवनाच्या सुखाची चाड असेल तर तो रोखीचा व्यवहार करेल. तो त्या रोखीच्या मार्गाने जाईल की आज पाहिजे मला, उद्यावरती मी भरोसा ठेवत नाही. आज कोण देत आहे ते महत्त्वाचं, उद्या देणारे मला नको आहेत, ती उधारी काही माझ्या कामाची नाही. आणि या पद्धतीनं बुद्धाचा धम्म जर पुढे मांडला लोकांच्या तर ते समजू शकतात. कष्टाचं काम आहे ते, पण त्याशिवाय काही इलाज नाही. आणि मग यावरती बुद्धानं जे काही इथे भिक्खूंना सांगितलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. निब्बाणाची मूलतत्व आपण पुढे पाहणारच आहोत. पण बुद्धानं इथे पहिली गोष्ट सांगितलेली आहे आणि बाबासाहेब आपल्या भाषेत लिहितात. हा वृत्तांत सारा मध्यम निकायामध्ये एक सूत्र आहे ज्याचं नाव धम्मदायात सुत्तंत असं आहे. धम्मदायात म्हणजे धम्माचा वारस. बुद्धानं जो धम्म सांगितला त्याचा वारस कोण आणि त्याचा वारस कसा असावा. इतर धर्माचा वारसा मुलांना मिळतो, आई वडील ते सांगतात, समाज ते मानतो, त्यामधून. बुद्ध धर्मामध्ये ही पद्धत नाही. आई वडिलांना धम्माचा वारसा मुलांना देता येतोच असं जाणीवपूर्वक त्यांनी शिकवलं तर तो वारसा त्यांना मिळेल. पण त्यांनी काहीच केलं नाही तर मुलाबाळांना हा वारसा कधी मिळू शकत नाही. आणि आजचा बौद्ध समाज असा आहे की हा वारसा देण्या घेण्याचा सवालच त्याच्या पुढे नाही. जन्मास आला तू बौद्ध, काय दिलं बाबा तुम्ही, तू बौद्ध आहेस ना, मी बौद्ध होतो तू बौद्ध, आता तुझं तू बघून घे. म्हणून आज बौद्धांची अवस्था कशी आहे, इकडे नाही तिकडे नाही, फक्त नामके वाजते बौद्ध, बाकी काहीच माहीत नाही ना. याला वारसा देणं म्हणत नाही, वारसा घेणं सुद्धा म्हणत नाही. म्हणून म्हणायचं झालं तर आजचे बौद्ध, आता थोडासा कठोर शब्द वापरतो माफ करा, आजचे बौद्ध बेवारस आहेत. आजचे बौद्ध बेवारस आहेत. साधी गोष्ट नाही ते. आणि तरी आम्ही बौद्ध म्हणून मिरवतो, जगाला बौद्ध म्हणून सांगतो. म्हणजे आम्ही स्वतःला किती फसवतो आहे. स्वतःची फसगत हा समाज करून घेतो आहे, ही दुःखाची गोष्ट आहे. आणि त्यातली अडचण अशी की हे एवढं दुःखाची गोष्ट असून आम्हाला ती कळतच नाही, समजतच नाही, आम्ही ती बघायलाही तयार नाही. डोळे असून आंधळे अशा प्रकारची आपली अवस्था झालेली आहे. किमान तो मुसलमान आपल्या बापापासून त्यांच्या समाजापासून त्या धर्माचा वारसा घेतो, तो मुसलमान बनतो. तो ख्रिश्चन मनुष्य हे आपल्या बापापासून, आपल्या त्या समाजापासून, त्यांच्या चर्चपासून, त्या फादरपासून तो वारसा घेतो. आणि ते चुकीचं असो तो बरोबर असो, त्याप्रमाणे तो जगतो, त्याची बांधिलकी पत्करतो. हिंदूंचं तसंच आहे. 100% त्यांचं चुकीचं जरी म्हणलं, ते आईबाप त्या देवादिकांचा, पूजा अर्चाचा, त्या साऱ्या गोष्टींचा वारसा त्याला देतातच. आणि त्याला तो आयुष्यभर चिकटून राहतो, त्याप्रमाणे जगतो तो. बौद्धांना अशा प्रकारचा वारसा मिळालेला आहे का? कोणी द्यायचा तो? आम्हाला आगाही माहीत नाही, पिछाही माहीत नाही. वारसा म्हणजे काय, कोणी कोणाला द्यायचं काही पत्ता नाही.
अशा अत्यंत संभ्रमिष्ट अवस्थेमध्ये आजचा बौद्ध समाज आहे. आणि ही मानव समाजाच्या दृष्टीनं इतकी घातक गोष्ट आहे, त्याचा कोणीच्या देशामध्ये विचार करत नाही. ही मोठ्या दुर्दैवाची बाब आहे. बाबासाहेबांनी बौद्ध बनण्यावरती जोर दिला. भारत बौद्धमय करण्याचं ध्येय उराशी बाळगलं. आणि त्यांच्या नावाचा वापर करणारी माणसं आज त्यापासून कोसो दूर गेलेली आहेत. त्यांना त्याचा कशाचाच पत्ता त्याबद्दल नाही. म्हणून इथे वारशाची गोष्ट प्रथमतः आलेली आहे. आणि बाबासाहेबांनी ती धम्मदायात सूत्रामधून घेतलेली आहे. त्या धम्मदायात म्हटलंय बुद्धानं की जेव्हा भिक्षू एके समय ते अनाथपिंडकाच्या विहारामध्ये राहत होते, सारीपुत्रही तिथे होता, तेव्हा भिक्षूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, आहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हा. आता हा शब्द चुकला. भागीदार म्हणजे पार्टनर, आणि वारस म्हणजे एअर. दोन शब्दात फरक आहे ना. मग आपली माणसं किती गडबड करतात ते पहा अनुवाद करताना. बुद्धांना वारस व्हायला सांगितलंय, पार्टनर नाही. दोन शब्दामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. काही लक्षात येतं आपल्याला. तुम्ही माझ्या धम्माचे वारस व्हा, हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेनं मी काळजीत असतो. आता हे वाक्य तसं गडबडलंच आहे ना. मुख्य जे पालीमध्ये आहे ते धम्मदायादा मे भिक्कवे भवत, धम्मदायादा मे भिक्कवे भवत नामी सदायादा किंति मे सावका धम्मदायादा भवेय्यो. की आपण सर्वांनी धम्माचं वारस बनावं. नो आमिष दायादा, भौतिक संपत्तीचं भौतिक गोष्टीचं वारस बनू नये. असं मी का म्हणतो. आथी मे तुम्हेसु अनुकंपा, आथी मे तुम्हेसु अनुकंपा. तुमच्या बाबतीत माझ्या मनामध्ये अनुकंपा आहे, दया आहे, आत्मीयता आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये दया आहे, आत्मीयता आहे. म्हणून मी काय म्हणतो तुम्हाला, काय सांगतोय. किंति मे सावका धम्मदायदा भवेय्यो नो अमिषदायदा. की तुम्ही धम्माचे वारसच बना, भौतिक संपत्तीचे वारस बनू नका. काय फरक आहे दोन गोष्टीमध्ये. वारसा हक्क जगामध्ये कसा चालतोय आपल्याला माहीत आहे. मनुष्य मरण पावला, बाप असो भाऊ असो कोणी असो, मेल्यानंतर त्या माणसाकडे बोट दाखवून मनुष्य कोणती भाषा वापरतो. कोणी मुलगा म्हणत नाही माझा बाप आहे म्हणून, मेलेल्या प्रेताकडे बोट दाखवून. कोणी नातेवाईक म्हणत नाही तो मनुष्य आहे म्हणून. ते काय म्हणतात, इंग्लिश शब्द वापरायचा तर बॉडी. हीच भाषा बोलतात ना. नाही तर प्रेत. प्रेत आणलं का, दवाखान्यातून बॉडी आणली का, मग बॉडी इथे ठेवा बॉडी तिथे ठेवा, ही भाषा असते ना. म्हणजे त्या माणसाच्या नावासकट त्याची पहिचान समाप्त. ही गोष्ट खरी आहे. त्याच्या नेमकं उलटं मग बोललं जातं, घर बापाचं मी वारस,
बापाच्या घराचा वारस, पण बाप मेल्यानंतर एक बॉडी फेकून द्यायची. ही माणसाची अवस्था आहे. ही बरोबर आहे की चूक आहे? ही मानसिकता सर्वांची. तर भौतिक संपत्ती यालाच वारसा म्हणतात. आणि माणसाच्या मृत्यूनंतर जे जवळचे असतील त्यांना तो मिळावा म्हणून निळ्या देशांना कायदे करावे लागतात. सक्सेशन ॲक्ट म्हणतात त्याला. आपल्यामध्ये भारतात आहे सक्सेशन ॲक्ट आहे, वारस हक्काचा कायदा. कोणाला वारस म्हणून नेमायचं, कोणाचा हक्क आहे त्या मालमत्तेवरती, आणि मग त्या मालमत्तेवरती हक्क सांगणारे काय करतात, कशी भांडणं होतात, काय काय वाट लागते ते सारं आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरती विचार करण्याची गरज नाही. भौतिक संपत्तीचा वारसा जिथे आहे तिथे भांडण तंटा आहे, तिथे तुझं माझं आहे, तिथे ओढाताण आहे का नाही? एका माणसाला 4 मुलं असतील, त्याच्या संपत्तीचे 4 तुकडे पडलेच पाहिजेत. 4 एकरामध्ये बापानं आपला संसार चालवला असेल, आवश्यक तेवढं पिकत होतं, आवश्यक तेवढं मिळत होतं, आवश्यक तेवढ्या गरजा भागत होत्या. एक संसार चालत होता एका माणसाचा. पण तो गेल्यानंतर जेव्हा 4 मुलांचे 4 संसार होतात आणि प्रत्येकाच्या वाट्याला 1 एकर जमीन येते, तेव्हा त्या 1 एकरामध्ये त्याचं काहीच भागत नाही. तो दिवाळखोर होतो. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा त्याची वाट लागते. पण ते 4 भाऊ असं कसे म्हणत नाहीत की 4 एकर जमीन फक्त 1 कुटुंबाला पोचणारी आहे, मग आपल्या 4घांपैकी कोणीतरी एकानं ते करावं, बाकीच्यानं दुसरं करावं. हा विचार कधी माणसाच्या मनामध्ये येतो? नाही येत, येऊ शकणार नाही. का? तर गरज प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जगायचंच आहे, ही सुख सारी मिळवायचीच आहेत. मग काहीच नसल्यापेक्षा जे आहे त्यामध्ये तुकडा काय होईना पण मला मिळाला पाहिजे, ही प्रवृत्ती आहे. आणि त्यामुळं वारसा हक्कातून जेवढा भांडण तंटे निर्माण होतात, जेवढे ताणतणाव निर्माण होतात, आणि जेवढी भौतिकदृष्ट्याही हानी होते ती दुसऱ्या कुठल्याही गोष्टीनं होत नाही. बरं, असंही नाही की ते 4 भावांनी विचार करावा, ठीक आहे 4 एकर जमीन आहे पण आपण सारी ती एकत्रितपणेच करूया, वेगवेगळी करून उपयोगाचं नाही. एकत्रितपणे केले त्याचा अधिक चांगला वापर होऊ शकेल. तुकडे केले तर त्याच्या वापरावरती मर्यादा येतील, उत्पन्नावरती मर्यादा येतील. हे अर्थशास्त्र मग ते कोणी लक्षात घेत नाही तिथे. एकत्रित केली तर किमान थोडा तरी आधार मिळेल, आणि बाकीच्या इतर काही गोष्टी करून तुम्ही 4ही कुटुंब चालवू शकता. परंतु ही नियत आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळते का? नाही पाहायला मिळत. तर वारसा, जो भौतिक वारसा आहे तो नेहमी संकट निर्माण करतो, अधोगतीला नेतो, प्रगतीला नेत नाही. बाबासाहेबांचा वारसा काय? त्याही प्रश्नाकडे थोडंसं यायला पाहिजे आपण. बाबासाहेबांचा वारसा काय? आज लोक बाबासाहेबांचा कोणता वारसा मानतात, विश्वास ठेवतात? जी काही मालमत्ता होती बाबासाहेबांची त्यांचे वारस ठरले, तिथे काही जनतेला जागा नाही. जनता बाबासाहेबांचा कोणता वारसा मानते? बाबासाहेबांच्या संघटना हा भौतिक वारसा ही जनता मानते. पक्ष बाबासाहेबांचा, आम्ही त्याचे वारस. संघटना बाबासाहेबांची, आम्ही त्याचे वारस. बरोबर आहे? आणि मग त्या वारसा हक्कासाठी संघर्ष, भांडण तंटा. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा वारसा कोणाकडे? भांडण तंटा. आज काय चाललंय आपल्याला दिसत आहे. रिपब्लिकन पक्षाचा वारसा कोणाकडे? आज काय चाललंय ते आपल्याला दिसत आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वारसा कोणाकडे? आज काय चाललंय ते आपल्याला दिसतं. ह्या भौतिक वारशाच्या पाठीमागे लागून बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्वतःचं नुकसान केलेलं आहे, स्वतःचं वाटोळं केलेलं आहे. ही गोष्ट अधोरेखित म्हणून आपण लक्षात घेतली पाहिजे. साधी गोष्ट नाही. म्हणून बुद्धानं कोणता वारसा सांगितला आणि तोच वारसा बाबासाहेबांना कसा अभिप्रेत होता हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून हे धम्मदायाद सुत्त मध्यम निकायामधलं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ही बुद्धाची भाषा आहे की धम्मदायादा मे भिक्कवे भवेत नामीस दायादा. माझ्या भौतिक गोष्टी ज्या वारसाच्या आहेत त्याचे वारस बनू नका तुम्ही. विहाराचे वारस बनू नका, त्या संघाचेही वारस बनू नका. वारस बना तुम्ही माझ्या शिकवणीचे, धम्माचे. आणि बाबासाहेबांनी नेमकं तेच सांगितलेलं. आता इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या कुटीमध्ये गेले. कुटीमध्ये गेले, इथे गुंफेमध्ये गेले असं म्हटलेलं आहे. गुंफा आणि कुटी याच्यामध्ये फरक आहे ना? गुंफा आणि कुटी याच्यामध्ये फरक आहे ना? आता त्या हा अनाथ पिंडकानं एवढं मोठं विहार बांधलं होतं, त्याच्यामध्ये कुटी होती, रूम होते, खोल्या होत्या का गुंफा होती? गुंफा म्हणजे डोंगरात कोरली जाते. म्हणजे अनुवाद करताना लोक का आपलं डोकं ताळ्यावरती ठेवत नाही मला काही कळत नाही. कुठे कुठे ते असं पटकन एखादा शब्द विचित्र वापरतात आणि सारी गडबड करून टाकतात ते. आणि सारे अनुवाद चालले बरं. त्यामुळे या ग्रंथाचा अजूनही फार चांगला अनुवाद झाला नाही. फक्त हिंदीमध्ये त्याचा चांगला अनुवाद आहे, तो भदंत आनंद कौशल यांनी केलेला. एकमात्र चांगला अनुवाद हिंदीमधला. मराठीमध्ये साऱ्यांनी त्याची वाट लावून टाकलेली आहे. इकडून तिकडून कुठे कुठे काय करून बसले ते वाचताना मला मोठं कठीण जातं कधी कधी. त्यामुळं मी अनेकदा वाचतच नाही, मी फक्त इंग्लिश ग्रंथ वाचतो. आता सारीपुत्त मागे राहिला होता. भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगायला सांगितला. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारीपुत्त म्हणाला, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल आहे, क्रोधही अत्यंत अकुशल आहे. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणा शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाला नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, सुस्तपणा वगैरे यांचा निराश करायचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बुद्धी यांकडे नेणारा तो मार्ग आहे. म्हणून निब्बाण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो अष्टांग मार्ग होय असं बाबासाहेबांनी ते म्हटलं. अष्टांगिक मार्गाचा वारसा हा बाबासाहेबांचा वारसा आहे. अष्टांगिक मार्गाचा वारसा हा बुद्धाचा वारसा आहे. धम्म दायादा मे भवेत, धम्माचे दायाद व्हा. धम्म म्हणजे अष्टांगिक मार्ग. बुद्धाचा धम्म एका शब्दात सांगतो. अष्टांगिक मार्ग म्हणजे बुद्धाचा धम्म. ह्या अष्टांगिक मार्गाचे तुम्ही वारस व्हा असं बाबासाहेबांनी इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि मग त्या सूत्रामध्ये पुढे थोडंसं म्हटलेलं आहे, ते पाहायला आपल्याला काही हरकत नाही. जाता जाता तेही बघू. माणसाचं कसं आहे त्या सूत्रामध्ये आलेलं आहे. ओक्कमने पुब्बंगमा पविवेके निखित धुरा. ही पाली भाषेतली एक फार चांगली म्हण आहे. ओक्कमने पुब्बंगमा
बोलायचं असेल तर सर्वात पुढे, आणि जबाबदारी घ्यायची असेल तर पळ काढणार. निश्चित धुरा. धुरा म्हणजे जू. बैलाच्या खांद्यावरती जू असतं ना, मग जबाबदारी घ्यायची असेल, त्या जूचं ओझं घ्यायचं असेल, तेव्हा मात्र मनुष्य पळ काढतो. धम्माच्या बाबतीमध्ये करणारे लोक असंच आहेत. आचरण करायचं म्हटलं की आम्हाला ते नको, मानायचं 1000 पट मानू. मानणारे लोक आहेत म्हणजे ओक्कमने पुब्बंगमा. मानायचं म्हणजे काय, बोलायचंच ना फक्त, बाकी काय आहे का जबाबदारी? काही नाही. मग त्याच्यामध्ये आम्ही सर्वात पुढे. मग आम्ही जयभीम कसा म्हणू? नुसता जयभीम म्हणणार नाही, त्याला लाल निळा पिवळा काळा काहीतरी करून टाकू. मानायचंच आहे ना. मग जितके मोठमोठे शब्द वापरता येईल तेवढे शब्द वापरू, त्यापेक्षा दुसरं काही नाही. करण्याची वेळ आली की पळ काढायचा. रखित धुरा ही आज सर्व आंबेडकरी समाजाची अवस्था आहे. मनुष्य दृष्टिमान बनला पाहिजे, हे बुद्ध धर्माचं पहिलं तत्व आहे. दृष्टिमान बनणं. डोळे आहेत, डोळ्याचा वापर करणारी बुद्धी आहे. पहा, नीट लक्षात घ्या, जसं आहे तसंच पहा, ओळखा, आणि मग काय करायचं ते ठरवा. बुद्धानं जसं आहे तसं पाहायला शिकवलं. अस्तित्व आहे की नाही त्या गोष्टीची याची खात्री करायला शिकवलं. बाकीच्या धर्मांचं आपण बघितलं, कल्पना केल्या की हे कुठल्या तरी देवाच्या हातात असेल हे सारं. पण बुद्धाची भाषा ती नाही. हे सुखदुःख तुझ्या हातामध्ये आहे आणि तुझं शरीर त्याला कारणीभूत आहे. तुझं शरीर आणि मन याचं अस्तित्व त्याला कारणीभूत आहे. दुसऱ्या शब्दात तुझं रूप त्याला कारणीभूत आहे. तू रूपामध्ये अडकला आहेस, तू रूपामध्ये अडकलेला आहेस. तू रूपाला किंमत देत राहतो, तू रूपाच्या मागे धावत राहतो आहे, आणि इथे तुला सुख कधी मिळायचं नाही. म्हणून त्या रूपाची असलियत पाहायचं हे काम तुझं आहे. तर तो भाग आपल्याला पुढच्या भाग याच्यामध्ये पाहायचा. पण आत्ता जर तू केलं नाहीस तर लोक काय होती परिस्थिती? तर ह्या सारीपुत्राने इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलं, तत्रा उसो, की त्याप्रमाणे हे भिक्खूनो, थेरा भिक्खू, थेरो झालेला भिक्खूसुद्धा, थोर त्याला म्हणतात. थेरो म्हणजे थोर, थोरपणाला पोचला भिक्खूसुद्धा, तीही ठाणेही गारह्या भवंती. 3 पद्धतीनं 3 बाबतीमध्ये निंदाजनक ठरतो. 3 बाबतीमध्ये तो निंदेस पात्र असतो, थेरो जरी असला तरी. एसंच धम्मानं सत्ता पहानमाय तेच धम्मे नप्प जहाती. की ज्या धम्माचा त्यानं म्हणजे त्या धम्म शिकवणीचा वापर ती विशिष्ट अवस्था नष्ट करण्यासाठी करायचा, ती नष्ट न करता तो तसाच जगतो, म्हणून तो निंदेस पात्र होतो. त्याला पहान धम्म असं म्हटलेलं आहे. बुद्धानं पहान धम्म शिकवलेले आहेत. कशाचं प्रहान करायचं? लोभ आहे, अकुशल आहे, त्याचं प्रहान करा, म्हणजे तो नष्ट करा. द्वेष आहे, अकुशल आहे, त्याचं प्रहान करा, म्हणजे तो नष्ट करा. राग, द्वेष, मोह, मत्सर वगैरे जेवढ्या जेवढ्या नकारात्मक गोष्टी आहेत त्यांचं प्रहान करा. तो पहान धम्म आहे. प्रहान करण्याचा, ते उखडून टाकण्याचा, ते सोडून देण्याचा, ते ठेवण्याचा प्रयत्न माणसानं केला पाहिजे.
तर त्याच्या सुखाचा मार्ग मोकळा होतो. नकारात्मकतेतून दुःख निर्माण होतं, ही बुद्धाची मूळ भूमिका आहे. आत्ता तुम्ही नकारात्मक दुःख निर्माण करता, कोणाला शिवी देता, दुःख निर्माण करता, शिवी द्यायचं थांबा. हात उगारता, दुःख निर्माण करता, हात उगारण्याचं थांबवा. अशा प्रकारे शरीरानं दुःख निर्माण करायचं नाही, वाचेनं दुःख निर्माण करायचं नाही, मानसिक विचारानं सुद्धा दुःख निर्माण करायचं नाही. त्याचं प्रहाण करायचं त्या नकारात्मक अवस्थेचं. याला पहान धम्म म्हटलेलं आहे. याची तुम्ही वारस बना, हे करत राहा. ह्या कार्याचा तुम्ही स्वीकार करा, ह्या वागण्याचा स्वीकार करा. ही बुद्धाची भाषा आहे. सत्थ विवितस्स विहरतो सावका विवेके नानुशिखंती. काही विचार करत नाही, लक्षात घेत नाही, समजत नाही. जसं आहे आपलं तसंच जगत राहतो. तो निंदेस प्राप्त होतो. तो चांगला भिक्षू असू शकत नाही. बहुलिकाच साथलिका अक्कमाने पुब्बंगमा पविवेके निख्यत धुराती. म्हणजे इथे बोलण्यामध्ये पुढे असतो. बहुलिका खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोलतो तो, चांगलंही बोलतो. परंतु जेव्हा आचरण करण्याची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा जबाबदारी झटकून मोकळा होतो. निख्यित धुरा. त्यामुळे धम्माला मानतो, धम्माबद्दल खूप बोलतो, परंतु त्याप्रमाणे जगण्याची जेव्हा वेळ येते, करण्याची वेळ येते तेव्हा पळ काढतो. त्यामुळे तो थिरोसुद्धा निंदेस कारणीभूत होतो. मग आज धम्माचं आचरण करण्यापासून पळ काढणारा समाज म्हणजे आजचा बौद्ध समाज आहे असं म्हटलं तर काही फरक पडतो का? पळ काढणारा समाज आहे म्हणून विहारात कोणाला जाण्याची गरज नसते, वाटत नाही. प्रत्येक मुसलमान मस्जिदीमध्ये हजेरी लावतो. त्याचं चुकीचं असेल तर बरोबर असेल, त्याच्या श्रद्धेला तो जागतो. सर्व धर्मामध्ये ते आहे. ख्रिश्चन चर्चमध्ये जाईल, हिंदू मंदिरामध्ये जाईल, आपापल्या धर्मकार्यामध्ये लहान मोठे सारे सहभागी होतात. बौद्धांचं तसं आहे का आज? अजिबात नाही. बुद्ध विहार ही चेष्टीची केंद्र बनलेली आहेत. तर आम्ही दररोज बुद्ध विहारांना भेट देतो. कोण येतं? कधी कधी तर 2-3 महिला येऊन बसलेल्या असतात 50, 60, 70 वर्षांच्या. बाकी एका माणसाचा पत्ता नसतो. सगळीकडे महिलाच महिला असतात. पुरुष आला तर एखादा दुसरा, एकही पुरुष ढुंकून पाहत नाही. तरुण तरुणीचा पत्ता नाही. बौद्ध वस्तीमधली विहारकांची काय अवस्था आहे ती पहा. ती सक्षम झाली पाहिजेत, कार्यप्रवण झाली पाहिजेत. जशी एखादी मस्जिद जी आहे त्या लोकांच्या कार्यानं भरपूर म्हणूया की प्रसिद्ध झालेली असते. लोकांचं येणं जाणं, त्यांचं वावरणं यांना अक्षरशः ते स्थान उजाळून गेलेलं असतं. त्यामध्ये एक जीवंतपणा आलेला असतो. तसा जीवंतपणा बौद्धांच्या विहारामध्ये नाही, मृतपणा आहे तिथे. हे तर आम्ही दररोज अनुभवतो आहे. प्रत्येक विहार मेलेलं विहार आहे. काही नाही तिथे, धम्म नाही, काही नाही, काही नाही. म्हाताऱ्या माणसाचा टाइमपासचा कार्यक्रम आहे तो. टाइमपास. ज्या समाजाची धर्मस्थळ मृतवत झालेली आहेत, ज्या समाजाची धर्मस्थळ मृतवत झालेली आहेत, त्यांनी आपण साजिवंत आहोत आणि कोणाचा तरी वारसा चालवतो या गर्मामध्ये राहू नये. हा फक्त गर्व आहे. नुकसान झालंच आहे. आज ज्या काही म्हाताऱ्या कोतऱ्यांची पिढी त्या विहारामध्ये जाते 15-20 वर्षामध्ये ती नष्ट होणार आहे. आणि ते नष्ट झाले की त्या विहाराला कुलूप लागणार आहे. त्यांचीच मुलं बाळं त्याच्यामध्ये ढुंकून पाहणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.
याचा अर्थ बाबासाहेबांची धम्म चळवळ लोप पावली, समाप्त झाली. कधी केला आपण याचा विचार? धम्म चळवळ समाप्त करण्याचं पाप आजच्या बौद्धांच्या हातून घडण्याची भीती आहे, शक्यता आहे. जर लवकर सावरलं नाही तर काही खरं नाही. ही परिस्थिती आहे. मग विहार सक्षम व्हावं, तिथे धम्म रुजावा, तिथे माणसाला येता यावं, तो वारसा त्याला मिळावा, या प्रकारे तो कार्यरत व्हावा, तो जिवंतपणा त्या विहाराच्या अस्तित्वामध्ये निर्माण व्हावा. हे काम करतंय का कोणी? याकडे कोणाचं लक्ष आहे? बुद्धविहार समन्वय समिती झाली, त्यांना मी हे सांगितलं होतं की विहार सक्षम कशी होतील त्यावरती प्रयत्न करा. त्यांना प्रोग्राम दिला होता मी. ते फक्त आपलं संघटनच करत राहिलेले आहेत. त्या मूर्त विहाराचं संघटन करून काय उपयोगाचं आहे? संघटन म्हणजे पुनरुज्जीवन नव्हे. ज्यांची बुद्ध धर्माची बांधिलकीच नाही अशा लोकांचं संघटन तुम्ही करतात. मी काय म्हणतो लक्षात येतं? म्हणजे केवळ लोकांचा वेळ वाया घालवायचा, त्यांचा पैसा वाया घालवायचा, त्यांचे श्रम वाया घालवायचे आणि त्यांना चुकीच्या मार्गाला लावून टाकायचं, हा प्रकार चालला. काही माणसं मग नुसते आपले सोंग वाहतात. श्रामणे दीक्षेचा कार्यक्रम 18 दिवसाचा कार्यक्रम करा, रॅली काढा धम्माची. हा हे कुठले नवीन नवीन थेर काढलेले धम्मप्रचाराचे? हे वारस बनण्याचे मार्ग आहेत का? वारस बनायचं करून त्या अष्टांगिक मार्गाचा वापर करून, अष्टांगिक मार्ग त्याला मध्यम प्रतिपदा म्हटलेला आहे. पाप धम्मानं पहानाय मध्यमा प्रतिपदा. पाप धम्मा पहानाय मध्यमा प्रतिपदा, हे या सूत्रामधलं महत्त्वाचं वाक्य आहे. की ज्या प्रवृत्तींच्या मुळं त्याला पापकारक प्रवृत्ती म्हटलेलं आहे, दुःख निर्माण होतं. रागामुळे दुःख निर्माण होतं, द्वेषामुळे दुःख निर्माण होतं, ईर्ष्येमुळे दुःख निर्माण होतं, लोभामुळे दुःख निर्माण होतं, नाना प्रकारच्या गोष्टींच्यामुळं, ज्याला नकारात्मक म्हटलं, ज्याला अकुशल म्हटलेलं आहे, त्यामुळे दुःख निर्माण होतं. ते हा दुःख निर्माण करणारी ज्या मानसिकता आहे त्यांना म्हटले पापधम्म. त्यांना काय म्हटलं? पापधम्म. आणि हा पापधम्माचा विनाश करण्यासाठी मध्यम मार्ग आहे. पापधम्मा विनाशाय किंवा पापधम्मा पहानाय मध्यमा प्रतिपदा, मध्यम मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. हे आमच्या ध्यानीमनी नाही की आम्हाला त्या मध्यम मार्गाचा वारसा घ्यायचा आहे, तो प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, त्यामधून धर्म जिवंत राहील, त्यामधून धर्माचा प्रचार होईल, त्यामधून माणसाचा लाभ होईल, हे आमच्या डोक्यामध्ये नाही. आम्ही ते आहे तसंच ठेवून नुसतं गोळा करायला लागलेलो आहे, सारवासारव करायला लागलेलो आहोत. दिस इज वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ एनर्जी. ही अशी परिस्थिती आहे. म्हणून धम्म दायादा भवेत न आम्ही सदायादा. धम्माचंच वारस आम्ही बनलं पाहिजे, त्यांच्या भौतिक गोष्टींचं वारस नाही. विहार भौतिक गोष्ट आहे, त्याचं काय वारस बनायला चाललं तुम्ही? त्याला सक्षम करा. ज्या क्षणी तुम्ही आचरण करायला लागेल त्या क्षणी ते विहार जिवंत होईल. तो जिवंतपणा माणसामध्ये पोचेल, रुजेल. ही त्या विहाराची ताकद आहे. ती न करता तुम्ही आहे तसंच खच्ची करत चालला आणि नुसतं त्या लोकांना मानणारे किंवा ते चालवणारे त्यांचं संघटन करायला लागलं. विहार चालवणारी जी माणसं आहेत ती कुठल्या अर्थाने धम्माचे दायाद आहेत, धम्माचे वारस आहेत. जे कोणी विहाराचे अध्यक्ष असतील, आय एम सॉरी टू से दिस, पण तू बोलायला पाहिजे, काही इलाज नाही त्याला, ते काही अर्हतपदाला पोचलेले आहेत.
लोकांना धम्म शिकवू शकतात? कोणती विहाराची कमिटी लोकांना धम्म शिकवू शकते? कोणते कार्यकर्ते त्यांच्यामध्ये धम्म रुजवू शकतात? कोणीच नाही. मग ज्यांना धम्म माहीत आहे की नाही तो विचारायचं नाही, परंतु जे धम्म दुसऱ्यांना देऊ शकत नाहीत, रुजवू शकत नाहीत, लक्षात घ्या, जे धम्म दुसऱ्याला देऊ शकत नाही, रुजवू शकत नाहीत, का तर त्यांच्याजवळच नाही म्हणून, अशा लोकांचं संघटन करून तुम्ही काय साधणार आहात? साधा प्रश्न आहे ना. पण या प्रश्नाचा विचार करणारी माणसं सुद्धा या देशामध्ये नाहीत. अशा चुकीच्या कामामध्ये जाणारी, वाहवत जाणारी माणसं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. विहार सक्षम करा, तिथे धम्म देणारा मनुष्य ठेवा, धम्म रुजवणारं काम तिथे झालं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं एकीकरण करून, समन्वय करून, संघटन करून काही साध्य होणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही लक्षात येतं आपल्याला? धम्मदायाद बनायचं आहे, आमिषदायाद नाही. वास्तू, भौतिक संपत्ती, संघटना ह्या आमिषदायाद आहे, धम्म नाही. धम्म म्हणजे शिकवण आणि ती ही प्रत्यक्ष रुजवण्याचा प्रयत्न. तर ही ह्या सूत्रामधली अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट आहे. पाप धम्मानं पहानाय मध्यमा पटिपता. आणि बाबासाहेबांनी एका वाक्यामध्ये त्या सूत्राचा सारांश सांगितला. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. हा अष्टांग मार्ग विहारामध्ये रुजत राहिला, माणसामध्ये रुजत राहिला, तर ते विहारामधलं त्यांचं अस्तित्व, त्या समाजामधलं त्यांचं अस्तित्व स्वर्गमय बनणार आहे, स्वर्गतुल्य बनणार आहे, अधिकाधिक सुखप्लवित बनणार आहे. म्हणून ते सुख निर्माण करण्याचा जो कार्यक्रम आहे तोच जर मी हाती घेतला नाही तर बाकीचे आमच्या सर्व कार्यक्रम नुसते विफल आहेत, नुसते टाकाऊ आहेत, त्याला काहीही अर्थ नाही. धम्मदायादा भवेत. आम्ही धम्माचं वारस झालं पाहिजे. बाबासाहेबांनी तो वारसा दिला आहे आणि धम्माचा वारसा दुसरा तिसरा कुठला नसून आर्य अष्टांगिक मार्गाचा वारसा आहे. स्वतः बुद्धानं आपल्या धम्माची व्याख्या तीच केलेली आहे. मध्यम मार्ग, मध्यमा पटिपदा. मध्यमा पटिपदा म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि त्याचा उद्देशही स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे. काय? जे अकुशल आहे, जे दुःखकारक आहे, जे ज्याला पापकारक म्हटलेलं आहे, अशा पापधम्माचा विनाश करणं म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे. पापधम्मा पहानाय मध्यमा पटिपदा. आणि हा विचार बाबासाहेबांनी इथे मांडलाय. इतकी ही मोठी गोष्ट आहे. जोपर्यंत हा समाज अष्टांगिक मार्गाचा वारसा स्वीकारत नाही आणि तो अष्टांगिक मार्ग आपल्या घराघरामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत या देशामध्ये बुद्ध धर्म रुजणार नाही. मानणारे लोक आज आहेत, उद्या नाहीत. मानणाऱ्यांचा काही भरोसा नाही. शेवटी जगण्याच्या धडपडीमध्ये माणसाला जिकडे सोयीचं वाटेल तिकडे तो जातो. मग धर्म वगैरे या गोष्टीची त्याला काही घेणं देणं नाही. माझ्या गरजा भागतात का, मला मानपान मिळतो का, मला मोठेपण मिळतं का, याच्याही नादी लागून माणसं नको तिकडे जातात तर नको त्याला चिकटून राहतात. हा माणसाचा स्वभाव आहे. हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून पाप धम्म काय आहे आणि निष्पाप धम्म काय आहे याचा तो विचारच करत नाही. माझा लाभ होतोय ना, माझा फायदा होतोय ना, मग पाप धर्म जरी असला तर मी गेलो तिकडे, त्याला चिकटून राहील, तेच करत राहील, लोकांच्या पुढे मिरवत राहील. इतका पराकुटीचा निर्लज्जपणा माणसाच्या मनात निर्माण होतो.
पराकुटीचा निर्लज्जपणा. आणि गंमत अशी की त्याला त्याचीही माहिती नसते की आपण निर्लज्ज झालोत म्हणून, पत्ताच नसतो त्याचा. याला म्हणतात अज्ञान. पालीमध्ये त्याला म्हणतात मोह, संमोह. तुम्ही मोहित अवस्थेमध्ये आहात, तुम्ही एका तंद्रीमध्ये आहात आणि तुम्हाला ते बरोबर वाटतं, परंतु ते सर्वात मोठं अज्ञान आहे. तर बुद्ध धम्म शिकणं, बुद्धाचं वारस बनणं, त्यासाठी पहिल्या एका गोष्टीची गरज आहे आणि त्यावरती आपण पुढे पाहणार आहोत सर. पहिली गोष्ट दृष्टी. आणि बुद्धानं सांगितलं नुसती दृष्टी नाही, सम्मादिठ्ठी, सम्यक दृष्टी. बौद्ध बनण्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल सम्यक दृष्टी आहे. आणि बुद्धानं चॅलेंज ते दिलेलं आहे. धम्म काय आहे? स्वाख्यातो भगवता धम्मो. जे भगवंत झालेले आहेत, म्हणजे ज्याने आपले सारे वासनाविकार भग्न केलेले आहेत, तो भगवा, मराठीमध्ये भगवान. अरहत, अर्हत पदाला गेलेले आहेत. पुन्हा तोच अर्थ आहे त्याचा की ज्यानं वासनाविकार भग्न केले, पूर्ण सुखाच्या अवस्थेमध्ये पोचला, तो अर्हत. आणि हे ज्यानं स्वतःच्या प्रयत्नानं जाणलं, तो सम्मासंबुद्ध, स्वयं झालेला बुद्ध आहे. तो ते ज्ञान प्राप्त केले म्हणून सम्मासंबुद्ध. म्हणून आपण वंदन करताना काय म्हणतो? पहिलीच गाथा, त्याचा इतका सखोल अर्थ लक्षात घेत नाही. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. ह्या एका वाक्यामध्ये साऱ्या बुद्ध धर्माची ताकद सामावलेली आहे, बौद्ध जीवनाची ताकद सामावलेली आहे. कारण तो श्रद्धा व्यक्त करणारा सर्वात मोठा शब्दांचा आविष्कार आहे. बौद्ध माणसाची श्रद्धा कोणत्या ताकदीची असावी, ती सारी ताकद त्या वाक्यामध्ये आलेली आहे. कधी आपण लक्षात घेतले? नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. ती ताकद तेव्हा लक्षात येईल जेव्हा मनुष्य डोळे उघडे ठेवून पाहतो. बुद्धाचं पुढे सांगितलं माझा धम्म कसा? संधीत ठिको. करून पहा, लागली त्याची प्रचिती येईल. करून पहा, लागलीच अनुभव येईल. त्यालाच म्हटले प्रत्यक्ष फळ देणार आहे. अकालिको, काळाचं बंधन नाही, हा जुना होत नाही, कायम नावाचा आहे. कालिक धम्म नाही, तो एका काळापुरता बांधलेला धर्म नाही. जोपर्यंत मनुष्यजात जिवंत आहे तोपर्यंत तो धम्म तसा ताजा तवाना राहणार आहे, त्याच्यात काही फरक पडणार नाही. अकालिक, काळ त्याला नष्ट करू शकत नाही, काळ त्याला संपू शकत नाही. आणि मग बुद्ध सांगतात की असा हा धम्म आहे. माणसानं काय केलं पाहिजे? माणसाला ते आव्हान करतात, हा अशा प्रकारचा धम्म आहे, आज तुझ्या कामाचा आहे. हिम्मत असेल ये आणि बघ. ए ही पश्सथ, पुढचा शब्द आहे ए ही पश्सथ. हिम्मत असेल तर ये आणि बघ. पण नुसतं वरवर बघून चालणार नाही. बघणं म्हणजे जाणणं, समजणं, लक्षात घेणं. पाहण्याचा अर्थ काय? पश्सत, जाण, समज, लक्षात घे. ए ही पश्सत, ये आणि बघ म्हणजे जाण, समज, लक्षात घे. आणि काय कर? पच्छतं वेदितव्यं. आणि प्रत्यक्ष आजमावून बघ, प्रत्यक्ष करून बघ, प्रत्यक्ष अंमलात आणून बघ. तुला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. एवढं प्रचंड सामर्थ्य ज्या धर्मामध्ये आहे, एवढी विलक्षण सत्यता ज्याच्यामध्ये आहे. आणि ही सत्यता प्रत्येक माणसाला प्रत्यक्ष करून आजमावण्यासारखी आहे, खात्री पटवण्यासारखी आहे. त्याकडे जर माणसाचं लक्ष जात नसेल आणि त्याबद्दल जर मनुष्य श्रद्धेनं भारला जात नसेल तर काय म्हणणार तुम्ही त्याला? ही अशी श्रद्धाविहीन अवस्था आजच्या बौद्धांची झालेली आहे. म्हणून ते फक्त नाम के वास्ते बौद्ध आहेत, बौद्ध अजिबात नाहीत. त्यामुळे या देशाच्या उद्धाराचं मूळ कार्य जिथे सुरू होतं
त्या अष्टांगिक मार्गाच्या आत्मसात करण्यातून आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यामधून, ते अधिकाधिक व्यापक करण्यामधून नेमकं तेच कार्य या देशामध्ये बाबासाहेबांनी सुरू केलं, पण त्याचा वारसा मात्र चालवायला कोणी पुढे आलेले नाहीत. त्यांचा वारसा मी फेकून दिलेला आहे आणि भलत्याच भौतिक वर्षामध्ये आम्ही पुढे चाललो आहोत. परिणाम काय? परिणाम स्पष्ट आहेत. 60 वर्षांतर या समाजाची अधोगती झालेली आहे. मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पद्मश्री सुखदेव थोरात, जे UGCचे चेअरमन होते, अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी जाहीर केलं, जाहीर मुलाखतीत सांगितलं की महारमाळ, चांबा वगैरे ज्या काही अस्पृश्य जाती होत्या पूर्वीच्या शेड्यूल कास्ट, त्या सर्व शेड्यूल कास्ट जातींच्यामध्ये आजची बौद्ध जात, बौद्ध समाज हा आर्थिकदृष्ट्या गरीब झालेला आहे. चांभार समाज गरीब नाही, मातंग समाज गरीब नाही, परंतु हा बौद्ध म्हणणारा समाज तो मात्र जास्त गरीब आहे असं त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे. काय मिळवलं? कोणता वारसा चालवला बाबासाहेबांचा? मी काय म्हणतो लक्षात येतं? बौद्ध बनण्याशिवाय पर्याय नाही. व्यक्तिचा लाभ त्याच्यामध्ये आहेच, परंतु सामूहिक लाभ त्याच्यामध्ये सर्वात मोठा आहे, ज्यामधून देशाचा चेहरा मोहरा बदलून जाईल, समाजाचा चेहरा मोहरा बदलून जाईल, त्यांचं भवितव्य बदलून जाईल. धम्मक्रांती याला म्हणतात. आम्ही फक्त क्रांतीच्या घोषणा करतो, बोलायला पुढे, आणि जबाबदार येईल की पळालो. ही वस्तुस्थिती आहे. तर पापधम्मानं पहानाय मध्यमा पटिपद्दा, हा मध्यम मार्ग, अष्टांगिक मार्ग हाच निर्वाणाचा मार्ग आहे. अष्टांगिक मार्ग साध्य करणं हाच निर्वाण साध्य करण्याचा मार्ग आहे. तत्रावसो म्हणून हे अवसरण लोभच, लोभ, पापको दोषो, पाप आहे, दोष आहे, दोषोच पापको, दोषही पाप आहे, लोभोच पापको, लोभही पाप आहे, लोभसच पहानाय, दोषसच पहानाय, म्हणून लोभ नष्ट करण्यासाठी, दोष नष्ट करण्यासाठी अथी मध्यमा पटिपदा, यासाठी हा मध्यम मार्ग आहे. चक्षु करणी, त्याचा अर्थ जर केलं तर माणूस चक्षुमान होतो, दृष्टिमान होतो, त्याचे डोळे उघडतात. चक्षु करणी, ज्ञान करणी, तो ज्ञानी होतो, त्याचं ज्ञान वाढतं. उपसमाय, तो शांत होतो, प्रशांत होतो. अभिज्ञाय, तो अभिज्ञा म्हणजे अलौकिक ज्ञान जाणतो, अलौकिक आकलन त्याच्यामध्ये निर्माण होतो. संबोधाय, तो संबुद्ध बनतो, बुद्धासारखा बनतो. निब्बानाय, त्याला निब्बान प्राप्त होतं. संवत्ती, हा अष्टांगिक मार्ग आहे. आणि म्हणून शेवट वाक्य जे पालीमध्ये आहे तेच बाबासाहेबांनी दिलं की ही अष्टांगिक मार्ग म्हणजे निब्बान म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांगिक मार्ग आहे. ते पाली वाक्याचं भाषांतर आहे. आयमय वार्यो अष्टांगिको मग्गो, हा असा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तर धम्माचा वारसा अष्टांगिक मार्गाचा वारसा आहे. धम्माचा वारसा हा प्रत्यक्ष आचरणाचा वारसा आहे. आपण आचरणाकडे दुर्लक्ष केलं तर आपण कुठल्याही अर्थानं स्वतःला बौद्ध म्हणू शकत नाही. आणि आपण किती जरी म्हटलं तर त्याला काडीचाही अर्थ राहू शकत नाही. तो आपलाही टाईमपासच आहे, आपल्या वेळेचा अपव्यय आहे. नुसत्या वेळेचा काय घेऊन बसला, आपल्या जीवनाचा अपव्यय आहे. इट्स वेस्ट ऑफ आवर लाईफ, नुसता वेस्ट ऑफ टाईम नाही, वेस्ट ऑफ आवर लाईफ. आणि म्हणून आजचा बौद्ध समाज जो आहे तो पूर्णपणे वेस्ट ऑफ लाईफमध्ये हे गुंतलेला आहे. आपल्या जीवनाचा नाश करण्यामध्ये गुंतलेला आहे, आपलं जीवन बर्बाद करण्यामध्ये गुंतलेला आहे. तो बुद्धाच्या मार्गाचा वारस ठरत नाही, तो वारसा तो घ्यायला तयार नाही.
तर हा अत्यंतिक महत्त्वाचा टॉपिक आज आपण बघितलेला आहे आणि याची जितकी आपल्याला लोकांच्या मध्ये रुजवात करता येईल तेवढी करणं आवश्यक आहे. त्याशिवाय सुधारणा व्हायच्या नाहीत. तर मला वाटतं एवढं आजचं पुढं झालं. पुढे हाच विषय चालू राहणार आहे, पण तो पुढे तो आणखी खोलामध्ये जाईल आणि तेव्हा आपण प्रत्यक्ष बघू निब्बाण 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 आहे तरी काय असाही प्रश्न विचारला गेला. त्याचं उत्तर आपण पुढच्या याच्यामध्ये बघू, निब्बाणाची मूलतत्व म्हणून. आणि त्यासाठी सुद्धा मूळ पाली ग्रंथाचा आधार घेऊन त्या सूत्रांच्या साह्यानं आपण तो विषय जितका सोपानी स्पष्ट करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू. तूर्तापर इथेच थांबूया. जय भीम.